आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लागला का ग विक्रांतला फोन? नाही ग, आणि ताई पण फोन करून काहीच कळवत नाहीये. तेच तर, काय झालंय कळायला काय मार्गच नाही. विक्रांतने असं घर सोडून जायला नको होतं. तेच ना, आता आपण एवढी माणसं राहतो घरात, कधीच कोणाला कोणाची अडचण नाही झाली. मला वाटतं विक्रांतला कुठली तरी गोष्ट खटकलीये. अगं पण खटकली असे तर बोलायचं ना, असं घर सोडून जायची काय गरज होती? कोणी काही बोललं का? पण कशाला काय बोलेल गो त्याला? त्याने किती केलंय आपल्यासाठी. मग विक्रांत घर सोडून का गेला हेच तर कळत नाहीये. पण या सगळ्यामुळे ना ताईने स्वतःचा डिसिजन नको चेंज करायला. हो ना, उगाच भलता सलता विचार करून तिने लग्न न करण्याचा डिसिजन घेतला तर? ह्या सगळ्यामुळे दोघांमध्ये दुरावा आला तर? तुम्ही सगळे जरा शांत बसा, उगाच तुमची डोकी नका चालू. सुचित्राताई, तुम्हीच एकदा गिरिजाताईंना फोन करून बघता. हा, करते. दादा, याला कुठे पाहिलं का? Tell me, do you love me? तू माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल गिरिजा, फक्त एकदा कबूल कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे. मी आहे ना, मी तुझ्यावर कुठलीच परिस्थिती येऊ नाही देणार ज्यामुळे तुला टेन्शन येईल. तुझं टेन्शन, तुझे प्रॉब्लेम्स सगळे माझे आहेत. मी त्या क्षणाची वाट बघतोय जेव्हा तू असा गजरा केसांमध्ये माळून, हातावर फार सुंदर मेहंदी काढून, हातात हिरवा चुडा भरून माझी बायको म्हणून माझ्या घरी येशील. देवा, विक्रांत जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे. हा सुचित्रा, बोल. हॅलो ताई, विक्रांत सापडला का ग? नाही अजून, पण आम्ही बघतोय, शोधतोय. बरं, सापडला ना की लगेच कळवा मला. मी कळवते. तुम्ही जेवून घ्या आणि काळजी करू नका. बरं. कसा जावय बापू, म्हणजे हैसरच रवा गेलात की काय? नाही म्हणजे कसा, वहिनीन आमच्या घराचा हॉटेलच करून टाकले ना. आधी विघ्नेश रावांका आणल्या, आता तुमका आणल्या. चिरलं का ना?
म्हणजे आमच्या गिरिजाबाईची जबाबदारी वाढली काय वहिनी? नाही नाही, मी तर लावीत ना घराक हातभार लावीत. आतापर्यंत तास तर कर दिला शिल्लकाने. तुमका सांगताय जावई बापू, तुम्ही वर्षभर जरी घराच्या बाहेर रावलात ना तरी तुमका आमचा गिरिजाबाई पोसूक शकता खमक्या. आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको. माझ्या मनात जे काही आहे ते तुझ्याविषयीचं प्रेमच आहे. ते मला कळायला उशीर झाला. खूप वाट बघायला लावली ना मी तुला, पण आज मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. गिरीजा, आठवण येते का तुझी? आय नो, तुलाही माझी आठवण येत असेल. मी घर सोडलंय बघून तुला धक्काही बसला असेल, पण मी तरी काय करू ग? माझ्यामुळे तुमची गैरसोय होत, तुम्हाला ऐकून घ्यावं लागत होतं. नाही बघवलं मला. डोंट वरी गिरीश, मी तुझ्या लायक बनवून दाखवेन आणि लवकरच आपण लग्न करू.